पुढच्या बातम्यांकडे आपण वळतोय। बावनकुळेंना दिलेला मुकुट वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। मुकुट सोनेरी की पितळ्याचा? बावनकुळेंनी भाजप पदाधिकाऱ्यांना मुकुट दिला। मुकुटातून मिळणारी रक्कम सामाजिक उपक्रमाकरता वापरा असं त्यांनी सांगितलंय। चंद्रशेखर बावनकुळेंचा पदाधिकाऱ्यांना हा सल्ला आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं अमरावतीत जंगी स्वागत करण्यात आलं आणि त्यांना सुवर्ण मुकुट चढवण्यात आला, सत्कार त्यांचा करण्यात आला। शहराध्यक्ष प्रवीण पोटे यांनी बावनकुळेंना तो मुकुट देऊन त्यांचा सत्कार केला होता। मात्र आता या मुकुटावरून चर्चांना उधाण आलं। बावनकुळे यांना दिलेला मुकुट हा सोन्याचा की पितळ्याचा अशी चर्चा सुरू झाली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा मुकुट भाजप पदाधिकाऱ्यांना दिला। मुकुटातून मिळणाऱ्या आर्थिक रकमेतून समाज उपयोगी उपक्रम राबवा असा सल्ला देण्यात आलाय। मात्र हा मुकुट सोनेरी मुकुट नाही तर मग त्यातून आर्थिक रक्कम कशी काय असा सवाल उपस्थित होतोय। सोनेरी मुकुट जातो पितळेचा आहे नाही, ते केला असं पण ते पितळेचा आहे। चंद्रशेखर बावनकुळे हे जेव्हा अमरावतीत गेले तर त्यांचं स्वागत करण्याकरता त्यांच्या डोक्यावर एक सोनेरी मुकुट घालण्यात आला। तो सोनेरी मुकुट आहे का पितळ्याचा मुकुट आहे अशी चर्चा सुरू झाली आहे। कारण बावनकुळे असं म्हणाले की हा मुकुट देऊन त्याचे जे पैसे येतील त्याच्यात सामाजिक उपक्रम राबवा। त्यांना परिधान केलेला मुकुट त्यांनी तात्काळ भारतीय जनता पार्टी अमरावती शहराच्या स्वाधीन केला आणि कार्यकर्त्यांना या सूचना केल्या की हा मुकुट किती किमतीचा आहे याची मला कल्पना नाही, पण या मुकुटातून जी काही किंमत तुम्हाला येईल त्या किमतीतून समाजोपयोगी कार्य जे आहे किंवा समाजाच्या उपयोगी असे जे काही उपक्रम आहेत त्या उपक्रमांमध्ये हा पैसा खर्च करावा। या मुकुटाचा योग्य तो विनियोग हा भारतीय जनता पार्टी अमरावती शहराने करावा, म्हणून चंद्रशेखरजींनी तो मुकुट आज कार्यकर्त्यांच्या स्वाधीन केला। एक अतिशय आदर्श असा पायंडा प्रदेशाध्यक्षांनी सगळ्या कार्यकर्त्यांच्या समोर घालून दिलेला आहे।